आज अगदी साधीशी पण अत्यंत औषधी अशी शेवग्याच्या पानांची भाजी करूयात। या भाजीला शेगलाची भाजी असंही म्हणतात। खरं तर मृग नक्षत्राला सुरुवात झाली ना की ही भाजी खावी अशी प्रथा आहे आणि आता तर गोकुळाष्टमीला ही भाजी घरोघरी अगदी आवर्जून केली जाते। बऱ्याच ठिकाणी ही भाजी करताना शेवग्याची पानं उकळत्या पाण्यामध्ये घालून मग ती पिळून घेऊन मग त्याला फोडणी घातली जाते। पण खरं तर पिळून घेतल्यामुळे त्यातली सगळी जीवनसत्व त्या पाण्यावाटे निघून जातात, म्हणून असं न करता शक्यतो भाजीसाठी कोवळी कोवळी पानं घ्यायची। छान कोवळी भाजी घेतल्यामुळे ना ती चवीलाही सुरेख तर लागतेच, पण आपल्याला त्यातली सगळी जीवनसत्वही मिळतात। आता ही भाजी निवडायची वगैरे अजिबातच नाही, मी तुम्हाला अगदी सोपी पद्धत सांगते। काय करायचं ना, एक रात्रभर किंवा 4-5 तास ही भाजी तशीच सुपामध्ये किंवा एखाद्या पेपरवर ठेवायची, म्हणजे तिची सगळी पानं निखळून येतात आणि मग आपल्याला सगळी पानं अगदी निवडत बसायची गरज नाही लागत। आता ही पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची। बघा, धुताना ही भाजी पाण्यामध्ये 2-1 मिनिटं तरी तशीच ठेवायची। त्यामुळे काय होतं ना, भाजीची पानं वर राहतात आणि देठं सगळी खाली बसतात। ही जी बारीक सारीक देठं आहेत ना, ती अशी खाली बसतात आणि मग आपल्याला वरची पानं काढून घ्यायची। 1-2 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची ही भाजी आणि वेळणीवर वेळून घ्यायची। लक्षात घ्या, भाजी आपल्याला व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आणि मगच चिरायची। बघा, ही देठं अशी खाली बसतात। आता ही भाजी आपण चिरून घेऊया। अगदी बारीक बारीक पानं असल्यामुळे व्यवस्थित अशी काही चिरता येत नाही, पण जमेल तितकी बारीक चिरून घ्यायची। फोडणीसाठी अगदी पळीभर तेल घातलं। तेलावर 7-8 पाकळ्या ठेचून घेतलेली लसूण घालायची। लसूण हलकीशी लालसर झाली की हिरवी मिरची घालायची। पालेभाजी आहे तेव्हा हिंग आवर्जून घालावा। आता बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा। इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे हे असे मध्यम चिरून घेतलेत। हिंग, लसूण, मिरचीच्या फोडणीवर कांदा छान परतून घ्यायचा। कांदा काही अगदी लालसर करायची आवश्यकता नाही आहे, हलकासा मऊ झाला की पुरेसा होतो। हवी असल्यास चण्याची किंवा मुगाची डाळ भिजवून यामध्ये घालू शकता। आणि ना, शक्यतो पालेभाज्या कायम लोखंडी किंवा बिडाच्या तव्यातच कराव्यात। चवीप्रमाणे मीठ घालायचं। सगळ्या भाजीसाठी लागणारं मीठ मी इथेच घालते, पण अंदाज नसेल तर मात्र मीठ शेवटी घाला। आता म्हणजेच कांद्यामध्ये मीठ घातल्यामुळे काय होतं ना, कांद्याला ते व्यवस्थित तर लागतंच आणि मिठामुळे ना भाजी पटकन बसते। आता यामध्ये चिरून घेतलेली भाजी घालायची। सगळी भाजी आपल्याला तेल कांद्यावर व्यवस्थित अशी परतून घ्यायची। ही भाजी खाल्ल्यामुळे ना प्रतिकारशक्ती वाढते, पचनक्रिया सुधारते, तसेच या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व आहेत। त्यामुळे या भाजीचा समावेश आपल्या आहारात असणं हे अत्यंत लाभदायक आहे। ही भाजी अतिशय गरम असल्यामुळे ज्यांना मूळव्याध आहे त्यांनी शक्यतो ही भाजी खाऊ नये, तसेच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या भाजीचं सेवन करणं टाळावं। ही भाजी ना बाळंतिणीसाठी म्हणजेच दूध वाढीसाठीही अगदी उपयुक्त आहे। अर्थात बाळंतिणीसाठी भाजी करायची पद्धत ही वेगळी आहे। बघा, सगळी भाजी तेलकांद्यावर छान अशी परतून घेतली। आता या भाजीवर झाकण ठेवणं हे फार गरजेचं आहे, कारण ही भाजी शिजायला थोडासा वेळ लागतो। त्यामुळे झाकण ठेवायचं आणि 1-1 मिनिट भाजी छान वाफवून घ्यायची। साधारणपणे 1-1.5 मिनिटांनी झाकण काढायचं आणि सगळी भाजी व्यवस्थित अशी परतून घ्यायची। आता मात्र ही भाजी व्यवस्थित अशी परतून शिजवून घ्यायची। लक्षात घ्या, भाजीचा रंग फार बदलायला नको इतपत आपल्याला भाजी शिजवून घ्यायची। आता सगळ्यात आवडीचं काम म्हणजे ओला नारळ पेरायचं आहे। ज्यांना चालत नाही किंवा आवडत नाही त्यांनी नाही घातला तरी काहीच हरकत नाही। एकदा सगळं व्यवस्थित असं हलवून घेतलं की ही आपली शेवग्याच्या पानांची भाजी तयार। या पद्धतीने केलेली भाजी अजिबात कडवट होत नाही, तेव्हा करून बघा ही भाजी आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा। धन्यवाद।